कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय। नवीन ऊस लागणी आणि खोडवा ऊसामध्ये पाणी साचून राहिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते। तर सरकारी यंत्रणेने मात्र नेहमीप्रमाणे आपला आळशीपणा दाखवत 4 दिवस उलटले तरी अद्याप पंचनामेच न करता अवकाळी फायदेशीर असल्याचं सांगून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले। सिंचन क्षेत्राच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक घेतलं जातं। काळ्या सुपीक जमिनीचे प्रमाण अधिक असल्याने या जमिनीतील पिकांना अतिपाणी नुकसानकारक ठरते। अवकाळी पावसानं 2 दिवस थैमान घातल्याने नेमकं हेच घडलंय। त्यामुळे या जमिनींमध्ये नव्याने केलेल्या ऊस लागणी पाण्याने भरून गेली आहे। हे पाणी लवकर निचरा होत नसल्याने लागण केलेल्या ऊसाच्या कांड्या कुजू लागल्या आहेत। तर कांड्यांना आलेले फुटवे अजून काही दिवस पाणी साचून राहिल्यास कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे। माझ्या रानात 1 एकर लावून केली आहे मी आणि ती कांड्या आता कुजायला आल्या। पाऊस काळ जास्त झालेला आहे। लावण डबल आता करावं लागणार आहे। लागवडीचा खर्च सगळा खर्च अंगावर बसला आहे माझ्या। परत हंगाम मोर गेला आणि महिन्याचा। माझं 1 एकर खोडवा आहे। अवकाळी पावसामुळे पाणी साठले, त्याच्यात शेवाळ धरली आणि खोडवं मरण्याची शक्यता आहे। बुरशी धरली आहे। परत अर्धा एकर लावून केली, ती बी कांडी कुजली, त्यात बी पाणी साठून आहे, ती बी न गोवण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाची जिल्हा कृषी विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मात्र फारसे नुकसान न झाल्याचं सांगत हा पाऊस सर्वच पिकांना फायदेशीर असल्याचं सांगून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे। ऊसाच्या आणि गव्हाच्या बाबतीत जर विचार केला, भात उन्हाळी भात ऊस आहे, या बाबतीत जर विचार केला तर ह्या दोन्ही पिकाला हा सदरचा पाऊस उपयुक्त ठरणार आहे। त्या पावसामुळे आपल्याला एकच फायदा होणार आहे की जिथं काय थोडंसं पाण्याचा ट्रेस लागायला सुरुवात झाली होती तिथं या पावसामुळे त्या पिकांना निश्चितपणे जीवदान मिळणार आहे। जे काय नुकसान झालेले आहे आमच्या ज्वारी, गहू, हरभरा यात आता जवळपास 25% काढणी झालेली आहेत आणि जे काढणी झालेली क्षेत्र त्याचे मळणी झालेले आहेत। त्यामुळं थोडासा जी काय भिजलेली थोडी जी प्रमाणात भिजलं असेल ज्वारी ती थोडीशी काळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु प्रत्यक्ष तसं काय दुसऱ्या दिवशी ऊन पडल्यामुळं काळी पडण्याची शक्यता फारच कमी आहे। जी काय जिल्ह्यात अवकाळी पावसाचं नुकसान झालं असेल ते प्रत्यक्ष पाहणी करून तेव्हा त्याच्या प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन शेतकऱ्याची नुकसान किती झाले याच्या संबंधित पंचनामे करून अहवाल सादर करायचे झाले ते 1-2-3 दिवसात आपल्याला अहवाल मिळाल्यानंतर आपल्याला खरी वस्तुस्थिती दिसून येईल। बदलते हवामान आणि निसर्गाचा लहरीपणा राज्यातील शेतकरी पुरता हैराण झालाय। कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारी यंत्रणेने गंभीरपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।